सुप्रभात. चिंतन किरण क्रमांक 11. यो वै भूमा तत्सुखम. सर्व सज्जन श्रोते, चिंतक, वाचक आणि पाठक जगाजोडी अंगारामध्ये आपण असे पाहिले की सर्वोच्च मानव हा व्यक्तित्वाचा लय साधलेला असतो. या प्रकारे जेव्हा व्यक्तित्वाचा लोप होतो तेव्हा अशा व्यक्तित्वाद्वारे अव्यक्त प्रवाहित होते. नीट तपासून पाहणे गरजेचे आहे. हे वास्तवात सर्व व्यक्त रूपे जड चेतन एकाच अव्यक्ताचे स्फुरण प्रवाहित करीत असताना व्यक्तित्वाचा लोप होणे आवश्यक का असते? प्रत्येक व्यक्ती जर अंतरंग भावात अव्यक्त दृढतेने जाणत असेल आणि त्या अनुसार आचार करीत असेल तर सर्वच व्यक्ती पाहिल्या की अव्यक्ताची प्रचिती येईल. मात्र असे होत नाही. बहुतांशी व्यक्ती असेच मानत असतात की ते स्वतः करते आहेत. सर्व क्रिया, कृती, प्रवृत्ती, शोध यांचे करते, पण अशा व्यक्तित्व भावात राहणाऱ्यांकडून स्वतःकडेच स्वीकारले जाते. परिणामतः सर्वच क्रिया व्यक्ती सापेक्ष, संकुचित, मर्यादित होतात. अशा मर्यादित क्रियांमुळे जग मर्यादित म्हणजे संकुचित झाले आहे. हा संकुचितपणात सर्व दुःख वेदनांचे मूळ आहे. व्यक्ती तरी मर्यादित का झाली? तर तिने धर्म, जातपात, राष्ट्र, संस्कृती यांची चाकोरी मर्यादा अंतरंगातून स्वीकारल्यामुळेच ना. जर ही भरवण किंवा आशय, फिडिंग ऑर कंटेंट अंतरंगातून स्वीकारलाच गेला नसता तर मर्यादिततेचा दोष निर्माणच झाला नसता. सर्व दुःख वेदनांपासून सुटका झाली असती. ध्यानात घ्या, आपण मानसिक दुःख वेदनांबद्दल बोलत आहोत. या वैयक्तिक ईर्ष्या, राग, लोभ, महत्वाकांक्षा या मर्यादिततेतून जन्माला येतात. मग या साऱ्याला नेमका उपाय काय? अव्यक्ताची जाणीव दृढ होणे आणि त्याप्रमाणे आचरण असणे. कसे जमावे हे सारे? नीट शांत दक्षतेने पहा. अगदी या क्षणी आणि पुढे अनंत कालापर्यंत हे सहज शक्य आहे. आपण कधी मुद्दाम म्हणतो का की आय एम ब्रीदिंग? नाही ना. का म्हणत नाही आपण असे? याचे एक उघड कारण असे की जन्मल्यापासून सहज व्हावे आपले श्वसन चालू असते. हे आपणाला कोणी दिले, कसे दिले, का दिले याची आपण विचारणाही करत नाही. आपला देह, मन, श्वसन हे सारे आपल्या असण्यासाठी नितांत आवश्यक आहे व ते तसे असतेच. असे असताना जर कोणी म्हणेल की मी श्वसन करतो, मी श्वास घेतो, तर त्याला वेडा म्हणतात. कारण यात सांगण्यासारखे ते काय असते? सर्वच श्वसन करतात, सर्वांनाच देह व मन असते. म्हणजेच जे सहजतेने सर्वत्र असते त्यात सांगण्यासारखे, उल्लेखण्यासारखे विशेष काही नसते. अशा वेळी माणूस विशेषत्वाच्या वेगळेपणाच्या नादी लागतो, मागे लागतो. यालाच खरे तर छंद, कंद, सवयी, व्यसने आणि संस्कृती, धर्म, राष्ट्र, जातपात वगैरे वगैरे म्हणतात. असे का होते? साऱ्यांनाच देह, मन, श्वसन आहे. मग मला खास असे महत्व ते काय? माझे वेगळे पण काय? असा एक काल्पनिक प्रश्न मानवाला सतावू लागतो, शोधू लागतो. म्हणजे देह, मन, श्वसन साऱ्यांनाच असले तरी जाणीवेचे केंद्र जे मन ते प्रत्येकाचे वेगळ्या भावातले असते. दिसायला देहही वेगवेगळे असतात. त्या देहांचे श्वसनही तसेच असते, वेगळेपणाने चालणारे. मात्र वास्तवात जे कधीही कुणालाही दिसत नाही, पण ज्याच्या असण्यामुळे आणि हालचालीमुळे वेगळेपणा अधोरेखित होतो, स्पष्ट होतो. अशा जाणीवेच्या केंद्रामुळे जगात वैविध्य, वैचित्र्य जन्माला आले आहे. तसे ते असणारच, कारण तेही मुळात मनोनिर्मित हालचालींमुळे घडलेल्या व घडणाऱ्या कृतींचे दृश्य रूप, बाह्यरूप आहे. कारण हे जे जाणीवेचं केंद्र आहे, मन आहे, तेही मुळात कल्पनेने निर्माण झालेलं आणि कल्पनेतूनच घडलेल्या व घडणाऱ्या कृतींचे दृश्य रूप, बाह्यरूप आहे. ध्यानात घ्या, वैविध्यात, वैचित्र्यात वावगे अनपेक्षित असे काही नाही. विविधता मग ती नयन मनोहारी असेल किंवा नसेलही, त्या अव्यक्ताचेच व्यक्तित्व आहे. जगात कुरूप, काळे, गोरे असा भेद आहेच आहे. त्याच्या नकारात हिंसा आणि युद्धेत जन्मतात. मात्र त्याच्या सुजाण स्वीकारात जीवन प्रवाह सुरळीत चालू असतो. असे असले तरीही मी म्हणजे माझा देह, माझे मन, माझ्या मनातील भरवण, माझे आदेश, माझे गोरे किंवा काळेपण, माझा धर्म, संस्कृती, जातपात वगैरे वगैरे समजणे धोकादायक आहे. मी म्हणजे माझे जन्मजात देहाचे असणे हे मान्य. मी म्हणजे माझे जन्मजात देहाचे जसे आहे तसे असणे मान्य. हे काही प्रमाणात जरी
मान्य केलं तरी सुद्धा प्रत्येक मीला अंतरंग पातळीवर जेव्हा जाणीव होईल की मी किंवा माझे मन हे माझ्या मालकीचे नसून तो अव्यक्ताचा माझ्या वाट्यास आलेला तुकडा आहे, एका अखंडत्वाचा खंडित नैवेद्य मला अर्पण केलेला आहे, तेव्हा तो हे समजेल की नैवेद्य प्रसाद सर्वत्र सारखाच पवित्र, मोलाचा आणि महत्वाचा असतो. अशा वेळी त्याचे छंदीपंदी मन आपोआप विशेषत्वाला, वेगळेपणाला न भूलता सर्वच्या सर्व अव्यक्ताच्या कृपेला, नैवेद्याला, प्रसादाला लालचावेल, त्याचा ध्यास घेईल. अशा वेळेला तो आपल्या मनाकडेही परमेश्वराच्या प्रसादातील काही भाग आपल्या असण्याला किंवा आपल्या वेगळेपणाला, आपल्या हुशारीला, आपल्या कर्तृत्वालाही तो परमेश्वराच्या कृपा प्रसादातील त्याच्या वाट्याला आलेला भाग असंच पाहिल. असा अखंडाचा समग्र आणि मग अशा अखंड समग्र जे आहे त्याच्या कृपाशीर्वादाचा ध्यास त्याला लागेल आणि त्यामुळे समग्र मानवी जीवन व त्याचे सौंदर्य, त्याची अपार असीम शक्ती व ऊर्जा उलगडलेल्या पटाप्रमाणे मानवापुढे उलगडू लागेल. म्हणजे आपल्या वाट्याला जे आलं ते जरी गुणवैशिष्ट्यासहित असलं तरी ते मूळ अव्यक्ताच्या कृपा प्रसादातील आपल्या वाटेला आलेले प्रसादाचे कण आहे, ते ज्याला समजेल तो अशा वेळेला पूर्ण अव्यक्ताचा कृपा प्रसाद मिळवण्यासाठी प्रयत्न करील. आणि अशा पूर्ण अव्यक्ताच्या कृपा प्रसादासाठी व्यक्तातील व्यक्ती जेव्हा सर्व प्रयत्न करतील तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वात जे विराट आहे, भूमा आहे, यो वै भूमा तत्सुखम, त्या विराट भूमा सुखाचा ध्यास करवायला लागेल. आणि अशा वेळेला ही सर्व व्यक्ती, सर्व मानव स्वकेंद्रित न राहता विराटाकडे लक्ष देतील आणि त्यामुळे विराटतेमध्ये सुख आहे, नाल्पे सुखमस्ती, अल्पामध्ये सुख नाही हे त्यांच्या लक्षात येईल. म्हणून यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती हे समजण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वाट्याला आलेलं जे जे काही आहे ते जसं आहे तसं परमेश्वरी कृपा प्रसाद म्हणून स्वीकारता आलं पाहिजे आणि अखंड चैतन्याचा कृपा प्रसाद आपल्याला मिळावा. म्हणून प्रत्येक व्यक्ती जेव्हा घटेल तेव्हा सर्वच व्यक्ती यो वै भूमा तत्सुखम, विराटतेत सुख आहे, नाल्पे सुखमस्ती, अल्पात सुख नाही, या ज्ञानाच्या ग्रहणाला तयार होतील, सक्षम होतील आणि त्या कारणाने जे जे हिणकस आहे ते मनाच्या कक्षेतून दूर जाईल आणि त्या कारणाने मन अमन होईल, नव्हे ते विश्वमन किंवा परमेश्वराची मन होईल आणि देह सुद्धा विधेय होईल आणि खऱ्या अर्थाने तो विश्वरूप धारण करणाऱ्या भूमा म्हणजे ब्रह्माचा देह होईल. मनाच्या अधीन होऊन मानवाने वेगळेपणा न शोधता, त्याचे मंडन न करता मनाने आपले मातृस्थान, आदिकारण, गर्भाशय किंवा अव्यक्त मॅट्रिक्स शोधावे. येथेच सर्व शोधांचा शोध, समग्र शोध लागू शकेल. येथे भक्ताला देवाने नैवेद्य दिलेला आहे, येथे भक्ताला देवाने नैवेद्य दिलेला आहे की आपले मन, आपल्या क्षमता या परमेश्वराने आपणाला त्याच्याजवळ असलेल्या अखंड कृपाशीर्वादापैकी काही कृपाशीर्वाद परमेश्वराने भक्ताला नैवेद्यासारखा दिलेला आहे. येथे भक्ताला देवाने नैवेद्य दिलेला आहे. देव आतुर आहे सर्वच्या सर्व जीवनपट, चित्र किंवा नैवेद्य भक्ताला अर्पण करण्यासाठी. फारच गमतीदार आहे सारे. देवाला थोडे देऊन तो म्हणत आहे, देवाला थोडे देऊन भक्त म्हणत आहे. फारच गमतीदार आहे सारे. देवाला नाही, सॉरी, भक्ताला देव थोडे देत आहे आणि म्हणत आहे, अरे वेड्या घे, सारेच तू घे, तूच तर याचा मालक आहेस. थोड्यावर समाधान का मानतोस? तू खराखुरा समर्थ घेणारा असतील तर माझे सारे मी तुलाच अर्पण करीत आहे. हे वेळ लावू नकोस, कायच द लिमिट. अशीच असते ईश्वरी कृपा, अव्यक्ताची दातृत्व शक्ती. तर ते विराट अव्यक्त भक्ताला सांगत आहे, भक्ताला सांगत आहे, यो वै भूमा तत्सुखम, विराटामध्येच तुला सुख आहे. तुला थोडं देऊन मी त्याची चव घेऊन तू ते सर्वच्या सर्व घ्यायला उद्युक्त व्हावंस अशी माझी इच्छा आहे. मी माझं सर्वस्व तुला द्यायला तयार आहे. अल्प स्वल्पामध्ये सुख मानू नकोस. असं देव भक्ताला आपल्या प्रसादातील काही देताना म्हणत आहे. मात्र भक्ताला कळत नाही की आपल्या वाटेला आलेला हा प्रसाद सर्वांच्याच वाटेला थोडा भूत आला आहे आणि देव सर्वांनाच सांगत आहे, माझं देवपणच तुम्ही घ्या,
तुम्ही कशाला क्षुद्र मानव राहता, तुम्ही कशाला भेदाभेदात गुंतून राहता आणि कशाला संघर्ष आणि युद्धाला आणि शोकांतिकेला जन्म देता, असं ते वेगळ्या भाषेत सांगत आहे. माझं सर्वस्व मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही अल्पामध्ये सुख मानू नका, असंच ते ब्रह्म म्हणत आहे. भक्ताला म्हणजे तुम्हा आम्हाला यो वै भूमा तत्सुखम कालते सुखमस्ती, जे विराट आहे त्याच सुख आहे, ते सर्वच्या सर्व तुम्ही घ्या, थोड्यामध्ये समाधान मानू नका. तर असं काय इज द लिमिट, अशी असते ईश्वरी कृपा, अव्यक्ताची दातृत्व शक्ती. पण आपण ते घेण्याच्या दृष्टीने करंटे पण दाखवतो आणि त्याचा परिणामच समाजामध्ये सर्व असंतुष्टता, भेदाभेद, हिंसा आणि द्वंद्व जन्माला येते. मात्र मानव बाह्य वेगळेपणाच्या नादी लागून त्यानंतर तो अधिकाधिक भेदमय, संकुचित आणि स्वतःला इंद्रियात कोंडून घेत आला आहे. परमेश्वराचे सांगणे आहे, पाडून टाक साऱ्या भिंती, तूच निर्माता आहेस तुझ्या बंदिशालेच्या तुरुंगाचा, वेगळेपणाच्या अधीन होऊन तूच स्वतःला कोंडून घेतले आहेस, तसे करू नकोस. अव्यक्ताचा मनरूपी आरसा किंवा आरशाचा तुकडा मी तुला दिला आहे. अव्यक्ताचा मनरूपी आरसा किंवा अखंड आरशाचा एक तुकडा तुझं मन म्हणून मी तुला दिला आहे. त्यात तू आपले संपूर्ण रूप नीट शांत दक्षतेने पाहिलेस तर तुझ्या लक्षात येईल की सर्व आनंदाचा कंद मूल स्रोत तूच आहेस. तू मुक्तच आहेस. फक्त तशी धारणा पक्की कर, निश्चित कर, चल उड्डाण कर. हे वैनते या सारे आकाश स्वैर संचारासाठी तुला मी मोकळे दिले आहे. हे जे मुक्त आहे, स्थलकालातीत आहे, चाकोरी बाई आहे, ते सारे मी आणि मीच आहे. गरीबातला गरीब, दीन दुबळा, मूढ समर्थ, श्रीमंत, राजा, रंक, अतएव सर्व विश्वच त्याच्या अंतरंगासकट मी आणि मीच आहे. जगातील सर्वोच्च उंची आणि सर्वात खोल दरी, अत्युच्च आणि अत्यंत हीन मी आणि मीच आहे. सारे काही माझ्या म्हणजे वेगळ्या अर्थात त्याच्या समग्र आशयासह मीच आहे. सारे काही त्याच्या समग्र आशयासह मीच आहे. अशा दृढधारणेने पक्क्या अंतरंग समजुतीने जगातील भेदाभेदजन्य मानसिक यातनांचा अंत संभवतो. मात्र त्यासाठी प्रज्ञा जागृती आवश्यक आहे. समग्रतेचा शोध घ्यावा लागतो. तो व्यक्तित्व रहितच असतो, तो समग्रच असतो. ती समग्रता मग मुखरित होते आणि वैदिक ऋचा सांगते, यो वै भूमा तत्सुखम. चिंतन किरण 12. तुकोबाचा पांडुरंग आणि भगवद्गीतेतला कृष्ण. तुकोबांचा पांडुरंग आणि भगवद्गीतेतला कृष्ण. संत तुकाराम गाथा 1531 क्रमांकाचा अभंग बघा. बरे आम्हा करो आले देव पण, आता गुज कोण राखे तुझे. मारिले का मज सांग आजीवरी, आता सरोवरी तुझ मज. जे आम्ही बोलो ते आहे तुझ्या अंगी, देईन प्रसंगी आजी शिया. निराजरा तुझ नाही याची कुळ, तोरटा शिंदळ ठावा मज. खासी धोंडे माती जीवजंत झाडे, एकले उघडे परदेशी. गाढव कुत्रा ऐसा मज ठावा, बैल तू देवा भारवाही. लटिका तू मागे बहुतासी ठावा, आले अनुभवा माझ्या तेही. तुका म्हणे मज खवळीले भांडा, आता धीर तोंडा न धरवे. तुझनो संत तुकारामांची भक्ती पहा. भक्ती म्हणजे एकच एक अशा परब्रह्मात विलीन होणे, नित्वाचा लय. असा जो ब्रह्मभावात विसर्जन पावला तो स्वयमेव परब्रह्मच असतो. त्याला अंतरंग अधिकार प्राप्ती होते. अशा वेळी परमेश्वराशी तो परमेश्वर रूपेच बोलतो. खरे तर ते आत्मनिवेदन असते. मग त्याचे दर्शनी रूप असो, श्रिया अथवा होया. वरच्या अभंगाचा अर्थ आपण समजून घेऊया का? पांडुरंग हे आहे तुकोबांचे परब्रह्म, परमदैवत. नावाला काहीच महत्व नाही. राम, रहीम, येशू, साई काही म्हटले अथवा काही नाव न घेता केवळ आधी कारण आहे असे मानले तरी विश्वाच्या मुळाशी काहीतरी आहे आणि असणारच. हे बौद्धिक पातळीवर मान्य केल्याशिवाय वैज्ञानिकांनाही पर्याय नाही. मग वैज्ञानिक त्याला एकसूत्र सिद्धांत, वन स्ट्रिंग थिअरी म्हणतील किंवा विश्वाचे गर्भाशय मॅट्रिक्स म्हणतील. कुणीही काही म्हणो, त्याने तत्वतः काही फरक पडत नाही. मात्र एक निश्चित की अखिल विश्वाचे भले अज्ञात का असेना, परंतु काहीतरी एखादे निश्चितच आदिकारण आहे. त्या आदिकारणातूनच सारा वैश्विक पसारा उगवला आहे, निर्माण झाला आहे. बीजातून वृक्ष आणि परत वृक्षापासून बीज असे हे ब्रह्मांडाचे स्वरूप आहे.
म्हणजे वेगळ्या अर्थाने असे एखादे विश्वबीज आहे की यामधून विश्व स्फुरण पावले आहे, प्रकट झाले आहे. म्हणजे सारे विश्व त्यातील वैविध्य हे अशा विश्वबीजातच एकवटले आहे, सामावले आहे. बीजात वृक्ष लपलेला असतो हे नीट लक्षात आले की तुकोबांच्या वर उद्धृत केलेला अभंग स्पष्ट होईल. कसे ते पहा. पांडुरंग हे आहेत तुकोबांच्या ब्रह्माचे किंवा वेगळ्या शब्दात तुकोबांनी केलेले विश्वाचे संबोधन. अखिल ब्रह्माला तुकोबा पांडुरंग या नावाने संबोधतात. म्हणजे त्या ब्रह्मातील सारे आकार उकार रूपे नावे पशुपक्षी प्राणी सुष्ट दुष्ट शिया ओव्या सर्व आणि सर्व केवळ ब्रह्म किंवा परब्रह्म किंवा पांडुरंगच आहे. अशी अंतरंगाची खात्री होणे यालाच अंतरंग अधिकार म्हणतात. आता अशा पांडुरंगाविषयी परब्रह्माविषयी तुकोबा काय म्हणतात हे पहा. हे पांडुरंगा, तुझे देवपण आम्हाला अचूकतेने समजले आहे. आता तुझे रहस्य आम्ही स्पष्ट केल्याखेरीज जाणार नाही. तू आम्हाला अज्ञात गूढ रहस्यमय राहिलेलाच नाहीस. ते जाब विचारतात की देवा, आजपर्यंत तू मला जन्ममृत्यूच्या गिरटात चक्रात का पिचून काढले? जाब दे, उत्तर दे. आता माझी व तुझी बरोबरी झाली आहे. बरोबरी म्हणजे सरोवरी असा जो मूळ शब्द आहे तो. मी तुझ्याशी समतुल्य आहे, नव्हे मी तुझ्या इतकाच परिपूर्ण आहे. मी जे जे बोलेन त्याचा उगम तूच आहेस. प्रसंगी मी तुला आज शिव्या सुद्धा देईन. तू निर्लज्ज कुलचारित्रहीन आहेस. तू चोरटा आणि छिनाल आहेस. सर्व जीव जंतू झाडे धोंडे माती यांचे तू प्रलयकाळी भक्षण करतोस. सर्व आपल्या पोटात रिचून व्यवहाराच्या भाषेत मात्र तू परदेशी अनोळखी अनामिक असा साक्षीत्वात आहेस. सर्व करून सवरून तू नामानिराळा उदासीन अलिप्त राहतोस. तू विश्वव्याप्त आणि विश्वरूप असल्याने तूच गाढव कुत्रा आणि ओझे वाहणारा भैर सुद्धा आहेस. खरोखर सारे करून सवरून नामानिराळा राहणारा तू फक्त लबाड आहेस. तुझी अनेकांनी तुझी लबाडी अनुभवली आहे. तीच लबाडी आज मी अनुभवित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला भान कोराला तू जाणीवपूर्वक चेतवले आहेस, खवळविले आहेस, रागाला आणले आहेस. आता मला धीर नाही. माझे समाधान होईपर्यंत मी तुला शब्द ताडून करीन. पहा, याला म्हणतात तर्क बुद्धी. तुकोबा म्हणजे कुणी भोळसट नव्हे, अर्थहीन शब्द भरळणारे, तथाकथित अधेमध्ये पांडुरंग आठवणारे, पण वास्तवात पांडुरंगापासून शतयोजने दूर असणारे परमपूजनीय वगैरे वगैरे कुणीही नव्हे. ते आहेत साधे सरळ, प्रश्नाला समस्येला स्पष्टतेने पाहणारे साधू. साधू तोच जो स्पष्ट पारदर्शी नितळ शुद्ध पवित्र आणि सरळ असतो. सरळता हेच पावित्र्य, हेच साधुत्व. जर विश्वाचा उगम पांडुरंगातून आहे तर साऱ्या विश्वातले मांगल्य आणि हीनत्व, सुष्टता आणि दुष्टता तो पांडुरंगाच्याच पोटात आहे. वेगळ्या शब्दात पांडुरंग देव असेल तर तो दानवही आहे, दुष्ट असेल तर दुष्टही आहे. सर्व स्वरूप आणि सर्व कुरूप पांडुरंगच आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे पहा. ह्या जबाळ्यात हे काम नव्हे, ते शूरवीराचे काम आहे. संन्यासीच खराखुरा संन्यासी साधू जो मित्वाचे पातळीवर भस्मीभूत झाला आहे, जग बदलण्याचे सामर्थ्य बाळगून असतो, असा तो साधू असतो. याचे साधे कारण म्हणजे त्याला जे जग सुधारायचे असते त्या जगातून स्वतः तो बाहेर आलेला असतो. ज्याला जगात बदल घडवायचा आहे त्याचे पाऊल जगाबाहेर घ्यावेच लागते, पडावेच लागते. अंतरंग भावात तो जगाबाहेर असावा लागतो. म्हणजे मनाने तो जगाशी लिप्त असता कामा नये. विभूती योगात भगवद्गीतेत श्रीकृष्ण काय म्हणतात पहा. हृदयात मी आत्मा आहे, आधी मध्यंत मी आणि मीच आहे. मी महाविष्णू, सूर्य, मरीची, चंद्र, सामवेद, इंद्र, चेतना, कुबेर, सदाशिव, अग्नी, मेरू, बृहस्पती, स्कंद, सागर, भृगु, जप, हिमालय, अश्वत्थ, नारद, चित्ररथ, कपिल, उच्चैःसेवा वगैरे वगैरे आहे. ठीक आहे, कृष्णाने हम ब्रह्मास्मी म्हणजे काय ते या विभूती योगात वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. मात्र येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की पशु पक्षी प्राणी वृक्ष नद्या पर्वत देव यक्ष यज्ञ गंधर्व वेद अश्व देवर्षी या सर्वात जे सर्वोच्च ते आणि तेच मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. परंतु ते यथायोग्य आहे काय नीट पहा, शांत दक्षतेत पहा. जर सर्व काही कृष्णाचाच विस्तार आहे तर गर्भ मरकट हीन दिन रोगिष्ट पापी चोर दरोडेखोर दलित घलित दीनदुबळे पिकलेले दास किंकर सर्वच्या सर्व कृष्ण आणि केवळ कृष्णच आहे. यात जरा तरी तार्किक आणि बौद्धिक दृष्ट्या संशयाला वाव आहे काय.
म्हणूनच बऱ्याच वेळा चिंतनात असे जाणवते की अहम ब्रह्मास्मी सर्वम खलु इदं ब्रह्म तत्वमसी वगैरे वगैरे महावाक्य आळवणारे एकतर लबाड तरी आहेत किंवा केवळ स्वप्नरंजनात रंग तरी आहेत. सर्व ब्रह्म आहे म्हटल्यावर त्या ब्रह्मात सुष्ट दुष्ट स्वरूप कुरूप उच्च नीच हे अगदी एकत्वाने आहे. ब्रह्माचा स्वीकार करायचा असेल तर तो समग्रतेनेच करावा लागतो. लादेन आणि अटलजी हे या ब्रह्माचेच अविभाज्य चेतना घटक आहेत ना. कुरूपाला कुरूप जरूर म्हणा, मात्र त्याला नाकारता येईल काय. सहस्त्र शीर्षे, सहस्त्र नयन, सहस्त्र वदन, सहस्त्र कर्ण, सहस्त्र पाय आणि हात असलेला हा ब्रह्मपुरुष आहे. त्याचा कुठलाही अवयव या ब्रह्मपुरुषाचा आहे ना. मग त्याचा स्वीकार जसा आहे तसा आपण करायला नको काय. एखाद्याचा डावा हात छोटा किंवा आखूट असला तरी कितीही वाईट वाटले ती आली तरी असा छोटा हात असलेला माणूस आपला तो आखूड छोटा हात छाटून कापून टाकण्याचा मूर्खपणा कधीतरी करतो काय. उत्तर नाही असेल तर आपणाला कुणालाही मारण्याचा अधिकार नाही. शस्त्रक्रिया जरूर करा, आवश्यक तो बदल जरूर घडवा, मात्र हात छाटू नका. अशी समज हे ज्ञान आहे. हाच करुणेचा प्रभाव आहे. संस्कृतीच्या गप्पा मारणारे हम ब्रह्मास्मी म्हणतात जरूर, मात्र त्यांचे ब्रह्म त्यांच्या आळीपुरते मर्यादित असते. ती सदाशिव पेठ असो किंवा टिळक आळी किंवा घाणेकर आळी किंवा ब्राह्मण आळी असो, सगळीकडे एकच एक लबाडी. म्हणूनच तुकोबांचा पांडुरंग आणि गीतेतला कृष्ण नीट पाहता आला पाहिजे. तुकोबांचा पांडुरंग कसा सर्व व्याप्त आहे ते लेखाच्या आरंभी तुकोबांनी सांगितलं आहे. मात्र गीतेतला कृष्ण तुकोबांच्या पांडुरंगासारखा स्पष्टतेने जाणवत नाही. तेथे ब्रह्माचे स्पंदच जाणवत नाही. कदाचित भगवद्गीतेतला कृष्ण हा कुठल्या तरी आळीतला रहिवासी असावा. शांत दक्षतेने वाचाल, चिंतनात राहाल तर प्रज्ञा पहाट या क्षणी उगवल्या तरी राहणार नाही. वाचाल तर वाचाल, अन्यथा बुडून घुसमटून अंत झाल्याखेरीज राहणार नाही. हे लक्षात ठेवा. चिंतन किरण 13 संत मन तुकोबांचा पांडुरंग आणि भगवद्गीतेतला कृष्ण या गतसप्ताहातील संवादात आपण वेदांते मर्म सांगणारी महावाक्ये जशी अहम ब्रह्मास्मी तत्वमसी सर्वम खलु इदं ब्रह्म वगैरे यातील वर्म आणि मर्म ही पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ही महावाक्ये पेरणे म्हणजे महान जबाबदारी स्वीकारणे आहे. ही जबाबदारी जो सहज भावात सक्ती आसक्ती किंवा शिक्षा प्रलोभने यांना बळी न पडता किंवा न जाता किंवा कोणत्याही भीती वा इच्छेला स्वीकारतो, तिला अंतरंग मान्यता देतो, त्याला साधू संत म्हणतात. साधू संत हे संन्यास असतात. ज्यांनी संकल्प इच्छा अभिलाषा यांचा सहज त्याग साधलेला असतो तेच संन्यासी असतात. आता असा त्याग ते का साधतात? आता असा त्याग ते का साधतात? उत्तर शांत लक्षतेत राहिल्यास मिळू शकेल. व्यक्तिगत इच्छा अपेक्षा किंवा महत्वाकांक्षा या शर्ते शेवटी मर्यादित असतात, कारण त्या व्यक्तीपुरते असतात. कधी कधी त्या विशिष्ट समाज देश इतक्या व्यापकी होतात, परंतु थोड्या अधिक अंतरावर तटबंदी केली जाते. मर्यादा वाढवली, कुंपणाचा आवाका वाढवला तरी सरते शेवटी ती मर्यादाच असते. ब्रह्म हे तर अमर्यादित आहे. पृथ्वी आणि आपणाला ज्ञात असलेल्या सौरमंडळात जे जे आहे अशी अक्षरशः असंख्य सौरमंडळे सुद्धा ज्यात आहेत. पृथ्वी आणि आपणाला ज्ञात सौरमंडळ जे आहे आणि अशी अक्षरशः असंख्य सौरमंडळे ज्यात आहेत त्यालाच तर ब्रह्म म्हणतात. त्याच पद्धतीने सूक्ष्मापासून महाकाय म्हणावे असे अनेक पशु पक्षी या ग्रहांवर आहेत. त्यातील कैक प्रजाती काळाच्या उदरात नष्टी झाल्या आहेत. असे असताना या अनंत ब्रह्माबद्दल, त्याच्या कल्पनातीत गती अवस्था याबद्दल कुतूहल असणारे मन लहान मर्यादिततेत अडकून पडणे कसे मान्य करेल? संत मन हे विश्वमन आहे. हे विश्वव्याप्त आणि विश्वबाह्यही असते. तर तुमच्या आमच्या मर्यादित मनाचा ग्रास घेऊन ती मने पचून संत मन अधिकाधिक परिपुष्ट झालेले आहे. म्हणजे ब्रह्माच्याही पलीकडे जाऊन आपल्या ब्रह्माला त्याहून अधिक व्यापकता संताच्या ब्रह्म मनाने येत असते. तर ब्रह्मापेक्षाही संतांचे मन अधिक व्यापक आहे. म्हणून ब्रह्मालाही अधिकाधिक बृहत करण्याचे काम अशी संत मनेच करत असतात. संत मनात जगातील सर्व लेखक, कवी, शास्त्रज्ञ, गीतकार, संगीतकार, तत्वज्ञ, राजकारणी तसेच नोकरशाह, चाकर, हमाल, दीन, दलित, दुबळे इतकेच नव्हे तर सर्व चल आणि अचल
जड आणि चेतन यांचे स्पंद एकवटलेले असतात. तुमचा आमचा देव अल्ला साई येशू सारे सारे संत मनात एखाद्या कणाप्रमाणे तरंगत असतात. संत मन ही साऱ्या वैश्विक स्पंदनांची एकत्रित बेरीज असते. सारे विश्वाचे कुतूहल वैश्विक स्पंद झेलणारे, पेलणारे, सामावणारे आणि तरीही उरणारे असते असे संत मन. त्यात सारे राहते आणि तरीही त्यात सारे राहते आणि सारे राहून सुद्धा त्यात अधिकाला वाव असतो. संत म्हणी अशी गूढरम्य खोली आहे की जी भरणे या जगात असलेल्या किंवा खरे तर नसलेल्या परमेश्वरालाही शक्य नाही. आता अशा या संत मनाला सांगा, मर्यादिततेशी व्यक्तीशी काय आणि कसं देणं घेणं असेल अथवा असू शकेल. साऱ्या विश्वाचा तोल सुरळीतपणा सांभाळणारे मन जर स्वतःचा तोल गेलेले असेल, पक्षपाती व्यक्ती, समाज, देश, प्रांत, धर्म किंवा ध्वज यांचा तोल सांभाळणार असेल तर विश्वाचे काय होणार? अगदी स्वयंस्पष्ट आहे याचं उत्तर. संत मन हे असे विश्वमन असल्याने, विश्वबाह्य आणि विश्वातीत असल्याने तर तुमच्या आमच्या मर्यादित अस्तित्वाला मर्यादित का होईना पण थोडाफार अर्थ उरला आहे. आता या मनात जी स्पंदने असतात, संत मनात जी स्पंदने असतात ती कशी असतात ते पाहूया. लक्षात घ्या की संत ही तुमच्या आमच्या सारखीच सकृत दर्शनी सामान्य माणसे असतात. मात्र साऱ्या परंपरा, बंधने, बेड्या, संस्कार किंवा खरे तर मर्यादा त्याने छिन्न विछिन्न करून टाकलेले असतात. संत ज्या उंचीला पोचतात त्या उंचीपासून ते कधीही खाली येत नाहीत. ती उंची न टाकण्याची, सोडण्याची त्यांच्यामध्ये सहज दक्षता बसत असते. अशी विश्वव्यापकता न टाकण्याच्या सहज दक्षतेला, क्षमतेलाच विवेक म्हणतात. अशी विश्वव्यापकता न टाकण्याच्या सहज दक्षतेला, क्षमतेलाच विवेक म्हणतात. निरक्षीर विवेक तो हाच. दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करण्याची क्षमता, मर्यादित आणि व्यापक सहज भावात ओळखण्याची क्षमता आणि असूनही सर्व व्यापक आणि सर्व मर्यादित यांच्याही पुढे अतिव्यापक होण्याची क्षमता हेच ते संत मन. अशा क्षमतेला निरक्षीर विवेक म्हणतात. तीच ती हंसाची क्षमता. सोहम म्हणजे मी ते आहे किंवा तत्वमसी. सोहम म्हणजे मी ते आहे किंवा तत्वमसी. या सोहमला आरशात, पाण्यात म्हणजे कागदावर किंवा पाटीवरही अक्षरे लिहून पाहिले तर काय दिसेल? हंसो. हे सोहम लिहिलं की उलट दिसताना आरशात उलट दिसतं, की सोहम लिहिलं की आरशात उलट ते हंसो दिसतं. काय बरोबर आहे ना? तेव्हा सोहम हंसो या मंत्राचा संत मनाला ध्यास असतो. मी ते आहे आणि मी ते आहे आणि ते मी आहे असा त्याचा सरळ अर्थ झाला. येथे ते म्हणजे आदी कारण, परब्रह्म किंवा सर्वांचे मूळ किंवा गर्भाशय, मॅट्रिक्स असा अर्थ असल्याने संतांना माहित असते की ते विश्वमन आहेत. ऐकू येतंय ना? हो चालू आहे. ठीक आहे. या मंत्राच्या जपात जपणुकीत एक भान किंवा सावधानता निर्माण होते. हाच तो विवेक. विवेक म्हणजे आपल्या अमर्यादिततेची स्वयंस्पष्ट अहर्निश जाणीव. विवेक म्हणजे आपल्या अमर्यादिततेची स्वयंस्पष्ट अहर्निश जाणीव. अशा जाणीवेत कधीही मानव मर्यादित लहान क्षुद्र बनू शकत नाही. अशा जाणीवेत जेव्हा विवेकाची जाणीव असते तेव्हा कोणताही मानव मर्यादित लहान क्षुद्र बनू शकत नाही. असे क्षुद्र मर्यादित द्वैती भेदपूर्ण नसणे यालाच सद्गुण म्हणतात. सत्याचा गुण म्हणजे सद्गुण. सत्य म्हणजे तरी काय? अनादी अनंत अमर्याद व्यापकतेची ज्वाला. अनादी अनंत अमर्याद व्यापकतेची ज्वाला अंतरंगात धगधगत असणे म्हणजे सत्य. हेच ते फ्लेम ऑफ अटेन्शन म्हणून कृष्णमूर्ती सांगतात. हाच तो सत्याचा गुण म्हणजे सद्गुण आणि हाच सोहम आणि हाच तो हंसो किंवा हंसध्वनी. का आपणाला क्षुद्रतेची हाव असावी? का माणसाने व्यापकता न समजून घ्यावी? सर्व रहस्य इतके स्पष्ट झाल्यावर, तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दर्शन झाल्यावर आपण आपली कवाडे, बंदिवास, मर्यादा, क्षुद्रता का झुगारून देऊ नये? विचारा. आपणच आपणाला प्रश्न विचारा. आपणच प्रश्न करते आणि उत्तर जाते व्हा. नव्हे, प्रत्येक जण स्वतःच शिष्य आहे आणि गुरु ही स्वतःच आहे. जे येथेच दैदिप्यमान आहे, तेजाळत आहे, ते पाहण्यासाठी केवळ शांत दक्षता पुरेशी आहे. ते तर तुमच्या मालकीचेच आहे. भ्रमात राहू नका. मुक्त असताना बंदिवासाचे, मर्यादिततेचे क्षुद्र गौण डोहाळे लागणार नाहीत त्याची काळजी घ्या. विवेकी बना आणि विवेकानंद व्हा. विवेकी बना आणि विवेकानंद व्हा.
गेला कोठे होता कोठून आला सहज व्यापला आहे नाही आहे सात भावे सकळ व्यापक नाही अभाविक लोका कोठे कोठे नाही ऐसा नाही रिता ठाव अनुभवी देव सोये झाले गातो येतो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देव नाम. सार्थ तुकाराम गाथा 3933 3933 यामध्ये तुकाराम म्हणतात अर्थात हा देव कुठून आला कुठे गेला कुठे होता याची चौकशी व्यर्थ आहे. वास्तवात तो भाविकाच्या नजरेने सर्वत्र आहे आणि अभाविकासाठी तो कुठेही नाही. जो भाविक आहे त्याच्यासाठी गॉड इज हिअर अँड जो भाविक नाही किंवा अभाविक आहे त्यासाठी गॉड इज नो व्हेअर. म्हणजे जो भाविक आहे त्याच्यासाठी गॉड इज नाऊ हिअर आणि अभाविकासाठी गॉड इज नो व्हेअर असं आहे ते सर्व. जे भक्त आहेत त्यांच्यासाठी देवा वाचून कुठेही काही रिकामे नसतेच. म्हणजे देव सर्वत्र भरलेलाच आहे. असे सर्वत्र देव पाहणारे स्वतः देवच झालेले असतात. देवाबरोबर आम्ही सदा सर्व काळ जाये करतो असे तुकोबा म्हणतात. म्हणजे असे की देवाबरोबर संतजनी देवाचे सांगाती म्हणून येतात. देवाच्या अवताराबरोबर संतही देवाचे सखे सोयरे म्हणून अवतीर्ण होतात आणि अवतार समाप्तीबरोबर संतही देवासोबत परत वैकुंठात निजधामात जातात. म्हणून संत हे देवाचे मित्र आहेत. म्हणूनच अवचित आले माझ्या दारी मधले सर्व संत हे या नारायणाचेही तसे मित्र आहेत. जसे संत देवाचे मित्र आहेत तसे त्यातील भावार्थ हाच की जे सर्व व्यापक तरी सर्वाधिक आहे तो देव. असा देव पाहणारे स्वतः देवच असतात. काय आपण तुकोबांना सांगणार का की आमच्यासाठी थोडे मर्यादित व्हा, लहान व्हा, पक्षपाती व्हा, कुठल्या तरी धर्मकर्म संस्कार देश यांच्या बंधनात अडकून पडा की आपण ही गरुड झेप घेणार. आपण तुकारामाला सांगणार का लहान व्हा की आपणही तुकारामासारखी गरुड झेप घेणार. गॉड इज नो व्हेअर हे अभाविकासाठी जितके सत्य आहे तितकेच सत्य गॉड इज नाऊ हिअर हे भाविकासाठी आहे. आपण भाविक असावा अभाविक पण मर्यादित शुद्ध गौण संकुचित असण्याची काय आवश्यकता आहे. मनाचे सामर्थ्य आपण का न ओळखावे. विश्वाणी ते स्पंद अनुभवा. विश्वाणी काय म्हणते बघा. मनाने आपुले ते जो ओळखावे आपुले सामर्थ्य गगन उल्लंघावे. गगन उल्लंघिता ब्रह्मांडे सरावे ब्रह्मांडे सरताही मनाने उरावे. मन वैनतेय मन वैनतेय अलक्षाशी लक्षी मन वैनतेय दूर झेप घेई मन वैनतेय सदा अमर आहे मन वैनतेय. आकाशी विहरता खुन न सोडी नभा क्रमिता रूप न धावी सर्व आहे पोटी परी गुण न धावी ऐसा वैनतेय कधी मागन सोडी. हा मन वैनतेय मनरूपी गरुड कधीच अनंताचा ध्यास सोडित नाही. संत मन अनंतच असते आणि राहते. ते शांत कधी नसते आणि राहणारी नाही. संत मनाची अनंतत्वाची प्रक्रिया पहा. जे मागे आलंय ते इथे प्रायोजित म्हणजे योजना योग्य म्हणून परत आलेला आहे. तर संत मन कसं असतं पहा. मनाचे न मने द्वैताची आठणी अद्वैताची ओढणी घेई त्याते ऐसे मना भंग मन द्वैत मन शांत सलील सागर मन सागर मन प्रशांत मन हेची संत मन त्यासी करता नमन होशी तू सहजी पावन. संत परमेश्वराचा आनंदाचा वेध घेता घेता मन रहित किंवा नमन होतात. अशा न मनावस्थेत ती परमेश्वरी समग्रता अखंडता संतांना अंतर्बाह्य व्यापते. अद्वैताच्या ओढणीमुळे द्वैत नष्ट होते. व्यक्तिरूपात दिसणारे संत समष्टीत विलीन होतात. अशा वेळी त्यांचे मन अक्षरशः अभंग अमर होते. म्हणून असं अभंग मनातून आलेलं त्याच रचनेला अभंग म्हणतात. तर अशा वेळी त्यांचे मन अक्षरशः अभंग अमर होते. ज्याला भंग नाही मरण नाही असे ते मन. म्हणून त्यातून आलेल्या रचना त्या रचनांना अभंग म्हणतात. तुकोबाचे अभंग म्हणून तुकोबा अभंगासाठी प्रसिद्ध आहे. कारण एका ठिकाणी म्हटलेलं आहे सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंतांची. ओवी लिहावी तर ज्ञानेश्वरानेच आणि अभंग लिहावा तर तुकारामाने. तर असे संत मन अथांग सागराप्रमाणे जसा सागर मध्यभागी प्रशांत असतो तसे प्रशांत परमशांत असते. असे मन म्हणूनच परम पवित्र मन मंगल असते. अशा संत मनाला जो जो वंदन नमन करील तो तो सहज पावन होतो.
तो संतच होतो. अस्तु.